नाही ताई, तर तुमच्या रक्तात नसेल तरीही, तुमच्यात नसेल संस्कार तरी पण आपल्या मुलींना घडवा. एका मुलीला एक आईच ओळखू शकते. ती काय करते एकदा तिचा मोबाईल चेक करा ना. आज सगळी दुनिया वायफाय दिशेने चाललेली आहे. मी एवढी मोठी झाली तरी पण आजपर्यंत माझ्या हातात मोबाईल नव्हता. माझ्या वडिलांनी माझ्या हातात मोबाईल पण दिला नाही. का नाही दिला? पण माझ्या वडिलांना माहिती होतं. माझ्या वडिलांना माहिती होतं की मुलीला याची गरज नाहीये. ज्या गोष्टीची गरज आहे ते मुलींना शिकवा तुम्ही. एकदा मुलीला ना स्वयंपाक नाही करता आला तरी चालेल, पण तिला एखाद्या पुरुषाच्या नजरेशी नजर न भिडता तिने कसं पाहावं. आणि समोरच्या मुलाने जरी आपल्याकडे पाहिलं ना तरी मुलीने अशी नजर करून पाहायची की त्या पोराने म्हणलं पाहिजे की हिच्या नादी लागून चालणार नाही. कसे संस्कार द्या आई, तुम्हाला एकच सांगते हो, मुलींना असे संस्कार द्या. आज मुली खरंच वेगळ्या दिशेने चाललेल्या आहे, वेगळ्या दिशेने चाललेल्या आहेत. कधी मुलीचे 35 तुकडे होईल ना ते आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणून मुलींना संस्कार असे द्या. आणि मुली, तुम्ही सुद्धा जन्म घेता मायेच्या पोटी, पण त्या मायेला समजून घेण्याचं, कारण तुम्ही त्या मायेला समजूनच घेत नाही. तुम्हाला वाटते काय करते ही बाई, काय येते तिला, काय शिकली ती. पुरुष मंडळीला सुद्धा तेच वाटते, बाईला फक्त काहीच नाहीये, ती फक्त चुलीवरच्या भाकरी करते, आम्हाला खाऊ घालते, तिने राब राब सगळ्यासाठी राबायचं, तिला अक्कल नाही, तिला डोकं नाही. अरे तुम्ही कोण तिला सांगणारे तुम्हाला तिला अक्कल नाही, डोकं नाही म्हणून. जेव्हा श्री विष्णूंनी स्त्रीला घडवलं ना, तिच्यामध्ये असा सॉफ्ट एकदम असा मुलायम अवयव दिलेला आहे की तो बाहेरून न दिसता स्त्रियांच्या आतून आहे. आणि स्त्रियांना आतून दिसला पाहिजे. आतूनच जर आपली मनस्थिती जागृत झाली नाही, तर आपण तरी लोकांना काय सांगायचं. आपणच घरामध्ये दडून राहायचं. मुलींना सांगा की आई, तुम्ही मुलींना सांगा बाई वाईट दिशेनं पाहून जाईल असं तरी वागू नको, आणि बापाचं नाक खाली जाईल असं समाजात वावरू नको. विठ्ठल विठ्ठल. मी पोरांबद्दल काहीच बोलणार नाही, कारण पोरांना सगळंच माहिती या जगात. पण मुलींसाठी मी खरंच सांगून जाईल, कारण आम्ही आमच्या दिशेने आम्ही एवढा प्रवास करतो, आम्ही सगळं करतो, आम्ही प्रवास करतो, पण आमचं चांगलं व्हावं हे सुद्धा लोकांना वाटत नाही. लोकांना वाटते कधी यांची गाडी बंद होईल, कधी कीर्तनाला जायला उशीर होईल, आणि कधी तिथले नियोजक यांना बोलतील. म्हणजे आमचे नियोजक सुद्धा एवढे चांगले आहेत ना, 1 तास जरी उशीर झाला तरी ते आमच्यात आनंद मानून घेतात. विठ्ठल विठ्ठल. एखाद्या मुलीला जन्म द्या. अहो, या जगात मुलांची कमतरता आहे. मुलांना मुली सुद्धा भेटत नाही. मुली किती झालेल्या आहेत. मुली एवढ्या भक्कम असून सुद्धा मुलांना मुली भेटत नाहीये. पण तो आपला प्रश्न नाही. मुलींना सांगेल, ती मुलगी म्हणते आई, अगं गर्भात असताना ती मुलगी म्हणते आई, अगं मला जन्म दे ना, एकदा मला जन्म दे ना, मी तुझं नाव मोठं करीन. आई मला तू जन्म दे ना, मला एकदा हे जग बघू दे ना, तुझ्यामुळेच तर मी जग बघू शकते. आई एकदा मला एक जन्म दे ना, मी माझ्या वडिलांचं मुलगा नसून सुद्धा मी मुलासारखा दिवा बापासाठी बनवू शकते. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माशी ग मला कोण घालणार. सांग ना आई मला कोण वाचवणार,
तुझ्या विना जन्माशी ग मला कोण घालणार, आई विना दुनियेचा रंग मला कोण दाखवणार, तुझ्या विना जन्माशी ग मला कोण घालणार. ती मुलगी म्हणती आईला, आई होईल जेव्हा शिकून शहाणी, होईल जेव्हा शिकून शहाणी, घेईन भरारी पाखरू होऊनी, घेईन भरारी पाखरू होऊनी, शाळेतून घरी आल्यावर काम मी करणार, तुझ्या विना जन्माशी ग मला कोण घालणार. ती मुलगी म्हणते आई मला एक तर तू जन्माला घाल ना ग, मी तुझे सगळेच काम करीन. स्त्रिया फक्त काम करण्यासाठीच आहे घरातल्या. ती म्हणते आई मला तू जन्माला घाल ग एकदा, मी शिकून शहाणी होईल, पाखरासारखी भरारी घेईल, तुझं नाव मोठं करीन. बापाच्या काळजाचा तुकडा म्हणजे लेक असते, बापाच्या काळजाचा तुकडा म्हणजे लेक आहे. एकदा का त्या मुलीला थोडं जरी लागलं ना तर चटकन बापाच्या डोळ्यात पाणी येतं. पण आईच्या डोळ्यातलं पाणी दिसते का? जेव्हा मुलीला लागते तेव्हा आईच्या डोळ्यातलं पाणी दिसते का कुणाला? बापाच्या डोळ्यातलं दिसत नाही असं म्हणलं जाते. पण बाप जेव्हा मुलीला लागते तेव्हा बाप कळवळीने की माझ्या मुलीला काय लागले ते बघायला जातो, पण आई दाखवत नाही. लागलं असं